नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया BMW इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अप्पर सर्किट स्टॉक्स स्टील प्रोड्युसर शेअर सर्ज आफ्टर विनिंग ₹1,764 करोड ऑर्डर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BMW इंडस्ट्रीज लिमिटेडला टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा स्टील लिमिटेडकडून लार्ज ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला BMW इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये जवळपास 20%चा अप्पर सर्किटसुद्धा पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, BMW इंडस्ट्रीज लिमिटेडला जो ऑर्डर मिळाला आहे त्याची टोटल व्हॅल्यू आहे 1,764 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीच्या करंट ओव्हरऑल मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षा 40% हायर आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,244 कोटी रुपये. चला तर बोलूया महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा हॉलिडेज टू ॲड 850 रूम्स इन फायनान्शियल इयर 2026 एम्स टू अचीव 10,000 रूम टार्गेट बाय 2030. तर मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026मध्ये 850 रूम्स ॲड करण्याचा प्लान आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्लान आहे की येणाऱ्या नेक्स्ट 3 ते 4 वर्षामध्ये 4,500 कोटी रुपयांचा इन्व्हेस्ट करण्याचा. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू ही कंपनी फायनान्शियल इयर 2023पर्यंत आपला 10,000 रूम्सचा टार्गेट अचीव करण्याचा प्लान बनवत आहे. चला तर बोलूया मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स टू लॉन्च ₹19,000 करोड हाऊसिंग प्रोजेक्ट धिस फिस्कल. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड या फिस्कल म्हणजे या फायनान्शियल इयर 2025-2026मध्ये 19,000 कोटी रुपयांचा हाऊसिंग प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे. चला आता बोलूया इथॉस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, इथॉस लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इथॉस लिमिटेडचा सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 253 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आली आहे 311 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 370 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आली आहे 311 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आली आहे 23 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 29 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 29 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाले आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाले आहे. चला तर बोलूया रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल सेक्युअर ₹187 करोड ऑर्डर फ्रॉम KSITIL. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला केरला स्टेट IT इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून थिरुवनंतपुरम डिस्ट्रिक्टमध्ये डेडिकेटेड रुरल इंडस्ट्रियल
पार्कच्या कन्स्ट्रक्शनसाठी ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 187.08 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला 30 महिने म्हणजे 2.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पारस डिफेन्स साइन्स MOU विथ इस्राईल्स हेवन ड्रोन्स टू फॉर्म जॉईंट व्हेंचर फॉर डिफेन्स लॉजिस्टिक्स ड्रोन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने इस्रायल बेस कंपनी हेवन ड्रोन्स लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? डिफेन्स आणि सिव्हिल ड्रोन मार्केट्समध्ये ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करण्यासाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, इंडियन हॉटेल्स Q4 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 25% year on year basis to ₹522 करोड, रेव्हेन्यू अप 27%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने इन्क्रीज होऊन 522 कोटी रुपये आला आहे. आणि 1 वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 418 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने इन्क्रीज होऊन 2,425 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 1,905 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने ₹2.25चा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अजून एका टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा स्टॉक LIC हाइक्स स्टेक टू 7.85 ॲज इट बायज 25 करोड शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडचे LICने 25 कोटी शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर LIC जवळ टाटा स्टील लिमिटेडचे टोटल शेअर झाले आहे 98,51,078 इक्विटी शेअर. आणि मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 7.85%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.